चुलता त्याच्या घरा शेजारी राहून कुठं लांब जायची नोंद सापडली म्हणल्याच्या नंतर काही वंशावळ जुळायची काटा नातेवाईकाची तर नाही. तुमची नोंद सापडली म्हणलं तुमच्या पुतण्या तुम्हाला मिळेल. तुमच्याकडे कसं आपण आंबराची रावटी गावात मध्ये आणि तिथे जागेवरच सगळं दिलं तसं अभियान राबवत आहे. जागेवर गावात येऊन सगळं कार्यालय आपण सगळं कार्यालयाची गरज नाही हो. तिथला तलाठी गावागावात जर बसला ना आणि त्याला एडीएमने जर अधिकार दिले की हे पत्रावर शिक्के मारा, फक्त शिक्के मारायला गावातले घेऊन प्रमाणपत्र आज उद्या त्याला देऊन टाक. आम्ही काय केलं आमच्याकडे तर शाळेतच सगळे पुरावे बोलावले. शाळेत काय त्याच्या वडिलाची टीसी सगळं शाळेत असते आणि एक आपण फिरतं कार्यालय. नाही सर हो तसं चुकीचं होईल. सगळ्या तलाट्यांना आदेश द्यायचे की गावातल्या ज्या नोंदी मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र तू तिथे घेऊन जा त्यांच्या सहीसाठी आणि शिक्के मारायसाठी एडीएम ऑफिसला सगळेजण संध्याकाळी जाणं सगळे तलाठी उद्या सकाळी परत ते घेऊन ये. 2 दिवसात काम होतंय. तुम्ही रावठी इथून उचलणार त्या गावातून त्या गावात एडीएमला ते फिरण 4 महिने इकडेच. समजून घ्या ते इकडेच शाळेत सगळे दाखले जमा करत जाऊ. तलाठी पण शाळेत जमा करेल गावात शाळेत शिक्षक पण जातो त्याचं टीसी आणि सगळं शाळेत भेटतं. तलाठी आपले दाखले घेऊन शाळेत जमा करेल. मला वाटतं सुटसुटीत करावं. तुम्ही लोड ठेवू नये सामान लोकाला लोड मध्ये ठेवू नये. करून करायचं तर मोकळं करावं. जमा काय सांगतो तलाठीला त्याजवळ नोंद आहे. कोतवाल आहे ना प्रत्येक गावात त्याच्याजवळ नोंद आहे तलाठ्याजवळ. त्यांनी ते ग्रामपंचायत मध्ये लावायची आणि सांगून द्यायचं तुमचे प्रमाणपत्र हे तुम्हाला घ्यायचे काय शिक्के घ्यायचे ना त्यांच्यावरती. कारण फॉर्मेट भरावा लागतो ना तो अर्ज नमुना भरावा लागतो ना. ते फॉर्म भरून घेऊ द्या गावात. त्याला गावात फॉर्म भरून घ्यायचा. गावात फॉर्म भरून घेऊ द्या ना. ते एडीएम किंवा तहसीलदारांसमोर त्याच दिवशी द्या. दुसऱ्या दिवशी प्रमाणपत्र देऊन टाका. तुम्हाला सगळं खरं मिळालं काय पण घ्यावं लागेल ते फ्री मध्ये ठेवावं लागेल. इथं काही ठेवण्यात आम्हाला इथं काही ठेवण्यात आम्हाला 20 रुपयाचा भेटते. आम्हाला नुसतं आंदोलन करायला ठेवलंय. जातीचे दाखले तर अर्ज नमुना ते ठेवावं लागेल प्रत्येक गावात. कोणी मराठीची इंग्रजी अर्ज भरायला आणि अर्ज भरणारा ते 7 रुपये द्या म्हणून सगळीकडून आमचाच कार्यक्रम लावलाय. डिझेल वाढीचा तुम्ही, पेट्रोल वाढीत तुम्ही, गाड्या आमच्या लोकांचे कर्ज काढून घेतलेल्या तुम्ही आमच्या कोणाचं सुरू करता. सगळं शेतकऱ्याला तर भाव द्यायला तुमची कधी तिकडे तुमचे भाव वाढत आमचे काय वाढा तिकडे. उलट कापूस कमी झाला म्हणजे ते लागला घरात ठेवून काळा पडायला. सगळीकडून आमचं मरण आहे. आम्ही इथे यायला लागलो का की आम्हीच मरायला लागलो कशात बी आंदोलन करायला. आणि ते आम्ही खातो तुमचे हे करूच भाऊ एकदम सुटसुटीत करा एवढंच म्हणणं. काय टप्प्यावर हे आता हे मान्य आहे नाही हे घेतलंच ना. हे असं असेल ना हे आपण लिहिलंय असं हे याला काही अडचण नाही ना आम्हाला. पण हे त्याच्यावर लागू का करणार आहे त्याची अंमलबजावणी लगेच तिथं आपल्याला तिकडे पाठवावं लागेल. पाठवल्यानंतर त्याचं काय मत आहे लगेच आज सांगून ते आज सांगा आणि त्याची अंमलबजावणी पण तात्काळ सुरू करा म्हणा. त्याचं काय पहिल्या याच्यावर अनुभव आहे आम्हाला. पहिला अनुभव आहे ना. मूळ आपला तर हाच मुद्दा होता सगळे सोयऱ्या. सगळे सोयऱ्याचा सगळ्यात हो मुद्द्यावर वापर म्हणजे आता हे सगळे सोयऱ्यावर जर आपण इथे आपण हे लिखी आपण कन्फर्म करायचं. हो लिहिल्याप्रमाणे काही मी लिहून दिलं आणि त्याच्यावर काय आम्हाला जातीचे दाखले मिळणे सुलभ होणे नाही का. सुलभ नको म्हणले मग लगेच करून टाका. ती नोंदी मिळाल्यात ना. त्याचा कार्यक्रम त्याला सांगणे नाही का. ते बी आम्हाला विचारत पाहिजे नातेवाईक असं म्हणजे सगळ्यांना विचार नाही ना विलाज आमचं त्याला भाऊ. कारण नोंद मिळालेलं कसं देऊ शकत नाही. समजा आता तुम्ही घर आमचं आम्हाला दिले काय तुमच्या शासनाचं कोणतंच काय म्हणते त्याला घरकुल दिले आणि तुम्ही म्हणता आता घर बांधून दिलं राहायला जाऊ नका. आणि मग काय दिलं तुम्ही आम्हाला आम्ही उघड्यावर आहेत ना म्हणूनच घर दिलं ना तुम्ही. आता म्हणता जाऊ नका थांब थोडी एक प्रक्रिया राहिली. प्रक्रिया काय राहिली. कुलप लोन चावी तुम्ही संघ घेऊन गेला तर काय प्रक्रिया राहिली. चावी आमच्याकडे ठेवून जा तुम्ही संघ नका नेऊ. ज्याची नोंद मिळाली त्याच्या नातेवाईकाला लगेच द्या. विचार सगळे नातेवाईक म्हणतोय मी ते चुलते पुतणे. कारण ते सिद्ध करायची गरज नाही ना. आता नोंद भेटलेल्यांची सिद्ध करायची खालची गरजच नाही. कारण तुम्हाला माहिती तुमचा पुतणे आहे, तुमचा चुलता आहे, तुमच्या आत्या आहे. सुट्ट्या आता जर रद्द करा का मुंबईत गेल्यावर सुट्ट्या रद्द करीत 12-15 उद्या अर्ज पर्यंत 16
अर्ज तर करावं लागत ना सरकार काही करू शकतो मनावर घेतलं नाही, अर्ज करायची गरज काय, तलाठी तिथं गावातच आहे ना, असा बरा आहे तू बेकार काम नसल्यावर, आणि काम असल्यावर यायला त्याला काय. 4 गाव आहे ना, एका तलाट्याकडे 4 गाव आहे, 2 गावात असतील 4-5 गाव आहे, ते भरलेच नाही ना, भरलेच नाही तलाठी, आता भरायचीच ना. हे काय मोठा विषय नाही. 214 मार्क द्या आता परीक्षा, 200 मार्काचा पेपर आणि 214 पडले. वारे धंदा खूप कला आहे. आम्हाला त्याच्यापासून टेन्शन झालं, मराठ्याला न्याय मिळून का नाही, मिळून देतात का नाही. 214 मार्क पाडल्यावर नाही, त्यांनी काय केलंय याच्यावरती, तुम्ही ते बी लिहून घ्या बरं का मुद्दे. त्यांनी काय केलंय, आता समजा एखादं नाव आहे अमुक काय XYZ जरा वरी कुंभी लिहिले बरं, त्याच्या खाली सदर 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 केलं असं, त्याला आमचं म्हणणं आहे हे एकच आहे असं जरा. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. पण ते द्यायनात ना, पहिलं पान गेलं, दुसऱ्या पानावर फक्त सुधारत येतं ना, पहिलं पानच हारून गेलं, वरचं पयाला का खालचं काय सुधारत राहिलं ना ते. आणि काही जागेवर काय गेलंय, हे कुंभी अशा 2 रेषा वाढ्यात अशा, कोणाला माहित काय अशा लाड्या, ते म्हणते इथं कुठं लिहिलेले, नाही आता मग इथं कुठून लिहितो, आहे ना, त्या लिहिणाऱ्याला कळत नव्हतं का त्यांनी लिहायचं, मग इथून त्याला हाणलं पाहिजे. 353 फुलीन तुम्ही तिथं आणून. 353 सर्वसामान्य घेतात ना, शेतकरी असतो त्याला माहित नसतं, त्याला जर उलशी म्हणलं दे ते अधिकारी, ते म्हणतो बघ मग मला कवच दिलेलं आहे सरकारने, सरकार मग रक्षण करतंय असं म्हणतं ते धडक. आणि ते सामान्य असतं बिचार, धोतर पायाला मग घालून घ्यायला बिचारा, ते म्हणतो तो 353 करेल, ते दाटून म्हणतो 3 वर्ष झालं, याला वाटतं कुठं लफडं करेल 3 वर्ष झालं म्हणलं. ही सत्य परिस्थिती. त्यासाठी ती कायद्यात काय करा, त्यांना संरक्षण ठेवा, आमचं म्हणणं नाही नका देऊ, पण शेतकऱ्या सुद्धा ते हलगर्जीपणा केल्यामुळे 353 त्याच्यावर दाखल. कायद्यात आहेच ते, अंमलबजावणी करणारं सरकारच आहे, प्रशासक सरकारमध्ये तुम्हीच आहेत ना, प्रशासक आहे ना. नाही तुम्ही करून टाका ते, सरकारमध्ये तुम्ही येत करा म्हणा, म्हणजे आमचे लोक थोडी बरे बुरे तरी राहते. त्याच्यात ते बी घ्या, असं लय मोठं हो सांगून ते बी घ्या म्हणा, हे पण घ्या, पण असं म्हणण्या 30 तारीख जवळ आली, हा म्हणते ते नाही म्हणतच नाही, घेतो म्हणते. 7 महिने झाले हा म्हणते ते. पण आता आपण काय कसं गेलेले आणि डिप्टोचं एक शेवटी सांगितलं, त्याच्यानंतर तलाठ्याकडे गावात यादी लावा,